सामना. आताच्या या गटाकरता चंदन सर गटाकरता दयाने जी आम्हाला माहिती दिली त्याप्रमाणे DRS खेळाडूंसाठी असणार नाही आहे. पंचांना जर डाऊट आला, पंचांना जर या ठिकाणी काही प्रॉब्लेम वाटला तर ते या ठिकाणी TV अंपायरच्या दिशेने जाऊ शकतील. सामन्याला होते सुरुवात. 4 षटकांचा सामना. DRS ऑफिशियल खेळाडूंसाठी DRS नाहीये. मॅनेजमेंटने निर्णय घेतलेला आहे DRS खेळाडूंसाठी नाहीये. फक्त ऑफिशियल जर त्यांना वाटलं तर ते TV अंपायरच्या दिशेने जातील. V20 फाउंडेशन अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 जय दुर्गा रायपाडा आई ग्रुप परेडपाडा या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना. सत्यनारायण संघ कोपरी बी आई भवानी मारंबलपाडा या दोन संघादरम्यान महत्त्वाचा मॅच यानंतर होणार आहे. तर दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. टाळ्यांच्या गजरामध्ये सुरुवात होते. गणपती बाप्पा. ओहो सुरेख फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पार. 4 चौकार. पहिल्या चेंडूवरती रजतच्या बॅटमध्ये चौकार. गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. 10:10 पहिला चेंडू डिलिव्हर झालेला आहे. V20 फाउंडेशन अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026. अतिशय तंत्रशुद्ध असा फटका इथे आता बॅट्समन रजतच्या बॅटमधनं इस्टकवर सर्कलमध्ये आणि त्याच्या टोकावरून खेळला अप्रतिम फटका होता. टायमिंग छान होतं. त्याच दिशेनं चेंडू गेलाय. यापूर्वी हवेतून गेला होता, आता अलॉंग द कार्पेट आलेला आहे. 1 बाउन्स आपण बघितलं तर हा चेंडू इथे आता फील्ड केला गेलाय आणि दोन्ही वेळेला फुल लेंथ गोलंदाजी झाली. ऑफ स्टंपच्या थोडासा आपण बाहेर चेंडू टाकत असताना गोलंदाज बघतोय. अत्यंत महत्त्वाचा खेळ त्याच्यासाठी पण असेल. गोलंदाजी करण्याकरता दर्पण रजत नॉस्टॅकेरियनला, तर आता खेळण्याची जबाबदारी उमेशची. कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली बॅटिंग. ओव्हर द टॉप देखील जबरदस्त बॅटिंग केली. आता आतापर्यंत 3 चेंडू झाले. त्याचं वैशिष्ट्य आहे की मेरिटप्रमाणे चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग झाले. टेनिस क्रिकेटमध्ये पारंपरिक आडव्या बॅटनं जी बॅटिंग केली जाते शपलून, ती बॅटिंग झालेली नाही आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन दोन्ही बॅट्समनचा आहे. बेसिक क्रिकेट खेळत असताना उमेश आणि रजत. धावसंख्या 6. आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. रेंजमध्ये चेंडू होता, रडारमध्ये चेंडू होता बॅट्समन रजतच्या आणि त्याने अप्रतिम फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार.
सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. धाव संख्या 10 धावपलकावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. दर्पण मॅन्डेटरी पॉवर प्ले हे षटक आहे. वन साईडला मिड ऑन, त्यानंतर डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक. छान चेंडू. आता हा खेळ त्याचा अक्षरशः फलंदाज धडपडला. सुरेख चेंडू होता. फुल लेन आउट ऑफ द स्टंप. लेन चांगली होती. 2 मीटरचा वापर करण्यात आला गोलंदाजाकडून. धावपलकावरती धाबा आहेत 10. V20 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 मानाची स्पर्धा. शानदार आयोजन. धावपलकावरती 10 धाबा आहेत. गोलंदाजी मार्कवरती दर्पण पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट ऑफ ओव्हर द विकेट. ऑन साईडला स्वीप केलाय. जबरदस्त फटका. झाडू शॉट. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेनं. गुड शॉट. चौका. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. संख्या 14. श्री सत्यनारायण कोपरी बी आई बाबांनी मारंबळपाडा आपण रिपोर्टिंग करायचे. दयाला येऊन भेटायचे. आई बाबांनी आणि त्याचबरोबर कोपरी बी या 2 संघांना विनंती आहे आपण समर्जन कक्षाकडे या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलका धाबा 14, बिनबाद 14. रजत खेळतोय 13 वरती 5 चेंडूमध्ये, तर उमेश खेळतोय 1 वरती. सुरेख बॅटिंग. पहिले 3 चेंडू ऑफसाईडला या ठिकाणी धाबा आल्या. ओव्हर द टॉप खूप चांगली बॅटिंग झाली. कव्हर ड्राईव्ह अत्यंत जबरदस्त बघायला मिळाले. त्यानंतर स्वीपचे फटके स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॅट्समन खेळत असताना रजत. उमेश 1 वरती खेळतो तर रजत 13 वरती 5 चेंडूमध्ये 13. कोपरी बी संघाचा कॅप्टन आणि मारंबळपाडा टीमचा कॅप्टन आपण दयाला येऊन भेटायचं आहे. महत्त्वाचा डाव आहे. V20 फाउंडेशन मारंबळपाडा संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. कोपरी बी संघाचा कॅप्टन आपण या. अतुल गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्ले समाप्त झालेला आहे आणि आता त्यानंतर हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे जिथे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत. ऑनसाईडला फलंदाज उमेशसाठी. उमेश अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे. एका बाजूला तंत्र खूप चांगलं बघायला मिळालं पहिल्या ओव्हरमध्ये. शॉट सिलेक्शन छान होतं. पूलचा फटका. पॉवरफुल मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. षटकार. काय टायमिंग आहे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अकुटपता चेंडू आहे आणि पूल करण्याकरता भरपूर वेळ होता. त्या संधीचं सोनं करत असताना अत्यंत सुंदर टायमिंग. पूल करत असताना पोझिशन खूप चांगली होती. त्याचबरोबर डोकं स्थिर होतं. शिरतचं संतुलन अप्रतिम होतं आणि मिड विकेटला खेळलेला दर्जेदार फटका. बॅट्समन उमेशच्या बॅटमधनं षटकार. रिव्हर्सचा फटका. फलंदाजाने केली जुगाड आणि धावसंख्येमध्ये झाली आहे इथे आता 6 धावांची वाढ. वा उमेश वा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. कोपरी बी संघाचा कॅप्टन आपण या. प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे. टॉस केला जाईल. 4 षटकांचा सामना. बॉलची आवश्यकता मैदानावरती. चेंडू खूप लांब गेला होता. जिथे बुलेट जाणार आहे ना त्या दिशेनं रिव्हर्सचा फटका खेळलाय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावपलका धाबा आहेत 26. बिनबाद 26. बिनीच्या फलंदाजांनी बिंदास बॅटिंग केली. अत्यंत महत्त्वाचा सामना. प्रतिष्ठापणा लगेल परेडपाडा रायपाडा 2 मातबर संघ आहेत. चंदनसार गटासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा. सुंदर खेळ आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलाय. बॉल बॉय जरा दोन्ही बाजूला आपण थांबला तर बरं होईल. काही स्क्वेअर लेगला थांबा, काही पॉईंटच्या दिशेने थांबा. अविच्छिन्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ गोलंदाज
अतुलनं झेल पकडण्याचा प्रयत्न केला, तो फसलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेला होता आणि दोनदा बघण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. स्वतःची पाऊलवाट स्वतः तयार करा, जग तुम्हाला नक्कीच फॉलो करेल. मैदानावरती सध्या सुरू असलेला सामना रायझिंग स्टार आहेत रायपडा परेडपाडा संघाकडून आणि चंदन सार गट अर्थात इथूनच या ठिकाणी तुमचा प्रवास तुमच्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी आणि भविष्यात जे व्यावसायिक क्रिकेट आहे त्या दिशेनं सुरू होतो. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता, कबरचा क्षेत्र सीमारेषेवरती नाही आहे, एक्स्ट्रा कबर आहे आणि कबरच्या डोक्यावर खेळलेला अप्रतिम फटका, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दर्जेदार बॅटिंग. रजत 13 वरती, उमेश 19. दोन्ही बॅट्समनचं तंत्र खूप चांगलं आहे. आतापर्यंत तंत्रशुद्ध बॅटिंग केले. गोलंदाजावरती हल्ला चढवत असताना चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग करून अनसेटल करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. उमेशचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 1. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. आयुष्यात कठोर परिश्रमांना जेव्हा योग्य टायमिंगची साथ मिळते तेव्हाच मैदानावरती चमत्कार घडत असतात, आयुष्यात चमत्कार घडत असतात. इथे योग्य वेळेला घेतलेला विकेट आहे, कारण हे दोन्ही फलंदाज डोकेदुखी ठरत होते आणि अशा वेळेला फलंदाज उमेशची कडी संपुष्टात. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडूच्या रेषेत फलंदाज नव्हता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उत्तम प्रकारचा झेल पकडतो आहे. दडपण वाढलं होतं मैदानावरती गोलंदाजावरती, आता ते कमी करण्याकरता प्रयत्न केला अतुलनं. 2 षटकार, 1 दुहेरीचा टोला, चौकार आणि विकेट आहे. या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 18 धावा. त्यामुळे धावा 32-32ला एक आई ग्रुप परेडपाडा. 5 मिनिटं आणि 42 सेकंद तुमच्याकडे शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते. बॅटर तयार ठेवा. कोपरी बी संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या. आई बाबानी मारंबळपाडा संघ मैदानावरती अगदी थोड्याच वेळात पाहायला मिळेल. टॉस बॉक्समध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अतुल. रुपेश ऑन साईडला खेळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. हेमराजनं पकडलाय झेल. रुपेशचा संपलाय खेळ, तो भोपळा पडू शकले नाहीये. अतुल पैसा वसूल कमबॅक केले. 2 विकेट घेतले. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. कोणती गोष्ट ही स्थिर नसते, स्थायी नसते. आपण तेच बघितलंय. 2 षटकामध्ये आता जी स्थिती आहे 32ला 2 आहे. पहिल्या षटकात डॉमिनेट केलं होतं फलंदाजांनी, तंत्र खूप चांगलं दाखवलं. त्यानंतर अतुलवरती देखील हल्ला झाला पण तो डगमगला नाही. त्यानं अत्यंत महत्त्वाची विकेट घेतली. 1 नाही तर 2 विकेट घेतल्या. आता धापलकरती एकूण डाबात 32ला 2 सध्या स्थिती आहे. आय ग्रुप परेडपाडा, जयदुर्गा रायपाडा 2 मातबर संघ मैदानावरती. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. टिका स्पोर्ट उस्मान खूप चांगलं काम करत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32ला 2 आहे. अतुल 1 षटक 18 धावा, 2 गडी बाद केलेत. थोडं मागणं ठरलंय, धावा खर्च केल्यात, पण सर्वात महत्त्वाचं होतं ही भागीदारी तोडणं. ती भागीदारी तोडण्याचं काम केलंय. भागीदारी तोडायचं म्हणजे काय तर समोरच्या संघाच्या ज्या आशा आकांक्षा ज्या पल्लवित झाल्या असतात त्याच्यावरती प्रहार करायचा असतो आणि तो प्रहार, तो आघात या ठिकाणी केला गोलंदाज अतुलनं. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर नाव स्कोर 32-2. निशान कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळला. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक. संधी इथे निर्माण झाली होती. स्क्वेअर लेगला झेल सोडलाय. हर्षचा स्क्वेअर लेगला होता. निशान अप्रतिम मारा केला. पहिला चेंडू रजत हुकमाचा एक्का. बिनीचा फलंदाज अजून मैदानावरती 14 वरती खेळतोय. ऑफ टाइमच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अभेद चेंडू होता परंतु फ्लॅट आला होता. ही बूट आहे ना ते बंद होण्यापूर्वी तिथून चेंडू बाहेर पडला. निशान गोलंदाजी मार्कवरती. कल्पेश ऑन स्ट्राईक. कोलबट टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळाय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अक्षयने चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने पकडलाय, थ्रो केलाय. 1च धाबळे. एकेरीनं धावसंख्या वाढते. यानंतर कोपरी बी संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. मंगेश आपलं स्वागत आहे. दया या ठिकाणी उपस्थित आहे. अमरजी या ठिकाणी उपस्थित आहेत.
महत्त्वाचा सामना. धावसंख्या 34ला 2. षटक क्रमांक 3 मैदानावरती. रजत 14, कल्पेश 1. आय ग्रुप परेडपाडा. महत्त्वाचा सामना असेल या दोन्ही संघांसाठी. एक्स्ट्रा कव्हरला अजित क्षेत्ररक्षक आहे. दडपण आलं की दर्पण इथे तयार आहे झेल पकडण्याकरता. निशानला यश मिळते. हुकमाचा एक्का. रजत बॅक टू द पॅबलेन गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. संधी शोधण्यापेक्षा स्वतःला इतकं पात्र बनवा की संधी तुमच्या दारावरती दस्तक देईल. आणि दर्पण ज्या वेळेला संघावरती दडपण आलंय तेव्हा झेल पकडलाय. पहा हा झेल. फलंदाज रजतची कळी संपुटात. एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम झेल पकडलाय. जयदुर्गा रायपाडा आणि आयगा ग्रुप परेडपाडा या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना. V24 फाउंडेशन अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026. अनिल काकड्या कडांगल, वसंत महादेव गावड यांच्या स्मरणार्थ या अतिशय महत्त्वाच्या स्पर्धेचं जबरदस्त आयोजन. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. धावफलक धाबा 34ला 3. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे. या षटकात आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धाबा आणि 1 मोरा टिपलाय गोलंदाज निशांत. शांत राहून या ठिकाणी कामगिरी केली. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज निशांतकडून. ऑन साईडला फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषा पार. आकाशच्या बॅटमधनं आकाशाला गवती घालणारा षटकार. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. कडक शॉट ज्याची आवश्यकता होती व परेडपाडा संघाला. धावसंख्या 40ला 3. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. फुल टॉस ऑन साइडला खेळला. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. ओ माय गॉड. टांगा पलटी, घोडा फरार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. फुल टॉस. खरं तर एक मेजवानी होती बॅट्समनसाठी. त्याचा फायदा फारसा होईल की नाही परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे हर्षदनं झेल सोडलाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय. 7 सेकंद तुमच्याकडे शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू पण शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातला टायमिंग तुमचं समाप्त झालंय. टायमिंग समाप्त. 46ला 3. आई फुल टॉस. डगआउटमध्ये आवाज येते. आर फुल टॉस होत. परंतु मोठा फटका खेळता आला. 2 फुल टॉसवरती 1 षटकार आलाय. मात्र त्यामध्ये गोलंदाजाने अर्थात क्षेत्ररक्षकाने केलेली मदत होती. गोलंदाजाने तुम्हाला एक मेजबानी दिली होती. त्याचा फायदा खरं तर होईल की नाही असं वाटलं होतं. हर्षदनं चूक केली आणि तो षटकार. आता फुलटच चेंडू आला होता बॅट्समनसाठी. त्याचा फायदा घेता आला नाही. आकाश 14, कल्पेश 1. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48ला 3. तर आता टायमिंग तुमचं समाप्त झालेलं आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असताना टायमिंग समाप्त झाले. कोपरी बी संघाचा कॅप्टन मंगेश आपलं स्वागत आहे. जयदुर्गा रायपाडा आय ग्रुप परेडपाडा या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना. V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026. ग्रामीण विभाग, शहरी विभाग अशा 2 वेगवेगळ्या भागामध्ये आपण ही स्पर्धा बघतोय. संधी 40+ अर्थात लिजंड खेळूंना, व्यावसायिक खेळूंना, रायझिंग स्टार, उगवते तारे त्यांच्यासाठी देखील आहे. 48ला 3. म्हणून मार्क प्रति गोलंदाज प्रेमराज. कल्पेश 1 वरती बॅटिंग करतोय. खराब चेंडू. खरपूस समाचार. चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धाव मिळते 4.
सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. कोपरी बी संघाचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. 52ला 3. यानंतर 5 चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. कल्पेश 5, आकाश 14, प्रेमराज पहिल्या चेंडूवरती चौकार. आणि आतापर्यंत मागचे 3 चेंडू फुल टॉस होते. एक षटकार आलाय, एकदा आपण बघितलं तर मिस टाइम स्ट्रोक होता. चौकार, त्यानंतर हा षटकार, हा बुलेट शॉट आहे. स्क्वेअर लेगमध्ये हर्षद, त्याला अग्निपरीक्षा आहे, सातत्यानं चतुर त्याचा पाठलाग करतोय. चूक झाली ना, आता अतुल आहे त्या ठिकाणी. त्या स्क्वेअर लेगमध्ये जो जो क्षेत्ररक्षक गेले त्याच्यासाठी अग्निपरीक्षा आहे. पहिल्यांदा हर्षद होता, आता अतुल आहे. बघा काय घडलं होतं. आकुंठपदा चेंडू ऑन साईडला खेळलाय, चेंडू सीमारेषा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 58ला 3. चौथ्या षटकाचा खेद. 4 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. महत्वाचा डाव आहे. आय ग्रुप परेडपाडा, त्याचबरोबर जयदुर्गा रायपाडा. फटका ऑन साईडला सुरेख खेळ आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 1 धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धावेकरता थोडीशी शंका मनामध्ये निर्माण झाली दोन्ही बॅट्समनच्या मनामध्ये, आणि त्यामुळे ही धाव घेणार नाही आहेत ते. त्यांनी ठरवलं योग्य वेळी होकार आणि योग्य वेळी नकार अतिशय महत्त्वाचा असतो. 59ला 3. परेडपाडा, जयदुर्गा रायपाडा आणि परेडपाडा या दोन संघ दरम्यान महत्त्वाचा सामना. थर्ड बँड पॉईंट, कव्हर, लॉंग ऑफ, अर्थात लॉंग ऑफ नाही आहे इथे, आता मिड ऑफ आहे. एस्टाकवला क्षेत्ररक्षक आहे. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळायचा परत चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. प्रेमराज, खूपच ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता, पण बॅट्समन शफल झाला आणि त्याचं बेनिफिट गोलंदाजाला मिळाले. 59ला 3 स्थिती आहे. 2 चेंडू या इनिंगमध्ये शिल्लक. ऑन साईडला चेंडू खेळलाय, अत्यंत महत्वाचा डाव. 2 दबा, फंबल अलाउज द बॅट्समन टू कम बॅक फॉर सेकंड. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल. तिसरी धाव देखील पूर्ण होईल का? तिसरी धाव पूर्ण होईल. 3 दबा, साज बाजताच आणि टाळ्यांचा गजर डगआउटमध्ये झालाय, कारण हे षटक आत्ता अत्यंत महत्त्वाचं. 5 चेंडूमध्ये प्रेमराज विरुद्ध 14 धावा ठोकल्या गेल्या आहेत. 62ला 3 स्थिती आहे. परेडपाडा टीम आकाश 17, कल्पेश 12 वरती खेळतोय. इनिंगमधला शेवटचा चेंडू. कोपरी बी आणि त्याचबरोबर मारंबळपाडा आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंगमधला शेवटचा चेंडू. धापलका धाबा 62 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये परेडपाडा टीमनं बॅटिंग खूप चांगली केली. रायपाडावरती दबाव बनवला आहे पहिल्या इनिंगमध्ये. ऑन साईडला चेंडू खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा प्रयत्न होतोय, परंतु बघूया एकच धाव पूर्ण होईल. खूप चांगलं यष्टीरक्षण झाले आणि अशा रीतीनं धावपरिकावरती धाबा आहेत 5. शेवटचे 5 चेंडू आता आपण बघितले तो हा 6 चेंडू. 6 चेंडूवरती 1 धाव आणि त्यानंतर 1 गडी बाद करण्यामध्ये यश. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर परेडपाडा संघानं प्रथम बॅटिंग करत असताना एकूण धावा उभारल्या आहेत 63-64 धावांचं आव्हान परेडपाडाच्या संघासमोर आहे. कोपरी बी आणि मारंबळपाडा या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना. तर धनंजय सोळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आपलं देखील स्वागत आहे. अमर, आपलं देखील स्वागत आहे. दया, आपलं देखील स्वागत आहे. विजय मामांच्या संकल्पनेमधनं साकारलेली मानाची स्पर्धा. मारंबळपाडा कॅप्टन तोपर्यंत क्षेत्ररक्षक सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. चला लाईन मध्ये सर्वांनी आतमध्ये चला. मारंबळपाडा कॅप्टन प्लीज. प्लेअर ऑफ द डेचा पुरस्कार आणि सर्व ट्रॉफीज या ठिकाणी आपण पाहू शकता. थोड्याच वेळात ट्रॉफीज देखील बघायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या स्क्रीनवरती आहे. धनंजय सोळे साहेबांना विनंती आहे या ठिकाणी
V24 ची मागणी झाली आणि त्या मागणीप्रमाणे पुरवठा पण झालेला आहे. धनेश सोळे साहेब, थँक्यू सो मच. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण करू. या स्पर्धेची उत्सुकता किती असते? खूपच असते. चंदन चार गटाला संधी मिळाली, कसं बघताय? खूप आनंदित वाटते आणि धन्यवाद विजयमानजी यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल. निश्चितच तुम्हाला देखील चंदन सार गटामधनं संधी मिळाली. एक दिवस स्पर्धेकरता वाढवलाय आणि संधी दिली गेली. धन्यवाद सांगेन विजय मामाला. काय प्लॅनिंग केले आजचा दिवस गाजवायचा आहे? हो, बॅटिंगमध्ये आज कोणते असे सितारे असतील जे कमाल करतील? असतील अक्षयदादा असेल, बंटी असेल, समीर असेल, आहेत सर. निश्चितच गोलंदाजींमध्ये गोलंदाज म्हणून ज्यावेळेला गोलंदाज येते तेव्हा कोणता असे गोलंदाज चमकदार कामगिरी करतील? अमित असेल, जतीन असेल, टिंडा असेल आणि वेदांत असेल. पहिलं षटक पावल पेच आहे, किती शिकार करणार? त्याच्यामध्ये 2 शिकार करण्याचा प्रयत्न करू. 2 शिकार. तुम्ही किती प्रहार करणार पहिल्या पावल पेचच्या षटकामध्ये? 15-20 पर्यंत. 15-20. तर टॉस मराठवाडा संघाने जिंकलेला आहे, त्यांना शुभेच्छा असतील. त्याचबरोबर आज कोपरी बी संघाला देखील शुभेच्छा असतील. महत्त्वाचा सामना है, सिक्का उछला, मराठवाड़ा के पक्ष में, मराठवाड़ा टीम के पक्ष में गिरा और इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और कोपरी को यहाँ इस मुकाबले में करनी है बल्लेबाजी. गावोगावी गुड मॉर्निंग एव्हरीवन. शुभ सकाळ सर्वांना. आपण ही स्पर्धा बघतोय, अनुभवतोय. V24 फाउंडेशन व आगरी सेना यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा विजय मामा चषक 2026. निश्चितच संतोष, आज तुमचं पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. खरं तर चंदन सरगट काल आपण वसई तालुका वसईमधील दिग्गज संघ बघितले आणि सकाळच्या सत्रामध्ये V24 फाउंडेशन आगरी सेना प्रेझेंट विजय मामा चषक 2026 मध्ये संतोष चव्हाण, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच प्रशांत सर. मैदान दरम्यान मॅच चालू आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. रायपाडा संघाने सर्वप्रथम टॉस जिंकला होता. त्यांनी सांगितलं की फिल्डिंग करायची आणि फिल्डिंग करत असताना परेडपाडा संघाला बॅटिंगचं आमंत्रण मिळालं आणि धावा बनवल्या 64चं आव्हान. आणि आता रायपाडा संघ कशा प्रकारे त्या 64 धावा चेस करणार त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टायमर इथून स्टार्ट होतोय. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल फटका जरूर खेळलाय. खेळाडू आहे त्या क्षेत्रामध्ये, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल. ॲक्युरेट थ्रो देखील आलाय परफेक्ट आणि डायरेक्ट हिट देखील झाला. पण त्याच्या अगोदर दोन्ही बॅटर्सने एक धाव पळून कंप्लीट केली गेली होती आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा आणि वती देखील खातं खोललं जात आहे. रायपाडा संघाचं इथून खातं खोललंय. 64 धावांचं तुम्हाला आव्हान ते चेस करायचं. मग प्रत्येक षटकापाठीमागे तुम्हाला 16ची सरासरी ती मेंटेन ठेवायची आहे. राईट हँड लेफ्ट हँड ही कॉम्बिनेशन सध्या तर बघतोय आपण. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आणि पहिला बॉल आपण बघितलाय, चांगल्या पद्धतीचा राहिलाय. सध्या तर आपण स्ट्राईक एंडवरती बॅटर बघतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय आणि त्यांच्या विपक्षामध्ये सध्या तर कल्पेश ज्याने की चांगली बॅटिंग केली होती. रुपेश यावेळी जोरदार अपील उचलून धरली आहे. 0च्या आकड्यावरती विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. पहिला धक्का लागलाय रायपाडा संघाला. बघा पहिला धक्का लागला. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट. अनिकेत त्याच्यावरती जास्त जिम्मेदारी होती पण आपल्या संघ करता जास्त काही करू शकला नाही. 0च्या आकड्यावरती तो बाद झालाय. आस्किंग रन रेट तुमच्याकडे स्टार्टिंग पासून जर 16चा असेल तर पॉवर प्ले एकच षटक तुम्हाला मिळणार. मग किमान त्यामध्ये 20 तरी धावा पाहिजेत. मग त्या अनुषंगाने आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये अनिकेत त्याची विकेट गमावली गेली. नवीन बॅटर मैदान दरम्यान दाखल होतोय अतुल. चांगलं प्रदर्शन त्याला करावं लागेल. टॉस जिंकला होता रायपाडा संघाने पण मॅच जिंकतील का हा सर्वात मोठा प्रश्न इथे उभा राहिला असेल त्यांच्यासमोर. आणि आजचा आपण दिवस बघतोय 1 फेब्रुवारीचा दिवस आणि इतिहासामधील सर्वात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. 1 फेब्रुवारी आणि 1689 साल ह्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं होतं आणि तब्बल 80,000ची फौज त्यांना पकडण्याकरता आली होती. आपलं अस्तित्व टिकून राहावं म्हणून त्यांनी घनघोर 40 दिवस तो त्रास सहन केला. प्रत्येकाच्या अस्मितेकरता तो एक मोमेंट राहिला. अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांचे ते बलिदान कोण विसरू शकणार नाही. म्हणून आपण देवी देवतांच्या समवेत त्यांना देखील पूजतो कारण की त्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व निर्माण आहे.
पहिला बॉल सिंगल, त्यानंतर विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला सजवलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4च्या साह्याने सुरुवात झाली आहे अतुलच्या इनिंगला. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. थँक्यू डीजे. राजा जर म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण होते. यावेळेस बॉल हवेमध्ये 30 सर्कलवरती जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एक धाव इझिली कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावफलक वाढेल. जाऊन पोहोचेल ते 6च्या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट आणि चौकार, त्यानंतर आणखी एक सिंगल. सध्या तर आपण धावफलकावरती 6 धावा बघतोय. 2 बॉल आणखी शिल्लक आहेत पॉवर प्ले मधील. रुपेश दुसऱ्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली, पण त्यानंतर त्या विकेटचा जास्त आनंद त्याच्या चेहऱ्यावरती राहू दिला गेला नाहीये. अतुलच्या बॅटमध्ये चौकार आलाय. सध्या तर आपण स्ट्राईक एंडवरती अक्षय याला बघतोय. 2 शेवटचे महत्वाचे बॉल असतील या षटकामधील. दिशा भरकटली आहे. नो बॉलची मागणी केली जाते, पण पंच दर्शवतील काय डिसिजन आहे. सध्या तर डिसिजन पेंडिंग ठेवलंय. वाईट किंवा नो बॉल पंच सांगतील. डिसिजन सध्या पेंडिंग आहे. चला तुम्ही चर्चा करू नका. जे काय असेल पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतील. वाईट बॉलचा इशारा आलाय. धावफलक वाढलं जाणार आणि जाऊन पोहोचेल ते 7च्या आकड्यावरती. 7चा आकडा आठवलं तर महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर आठवतो आणि सर्वांच्या आवडणार थाला फॉर रिझन. सध्या आपण स्कोर कार्ड वरती बघतोय. रायपाडा संघ जिंकायचं असेल तर 64 या 64 धावा तुम्हाला धावफलकावरती उभ्या कराव्या लागतील. पॉपिंग क्रीज मध्ये हा बॉल बाहेर पडला, त्या अनुषंगाने इथून वाईट करार केलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये फटका आणखी चांगला सजवलाय. खेळाडू आहे तो बनणार प्रेक्षक आणि प्रेक्षक बनणार खेळाडू. अक्षयच्या बॅट मधून आलाय चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार लखलख. अक्षय यांच्या बॅटमधून चौकार आलाय. दोन्ही बॅटरचा विचार केला. 2-2 बॉल त्यांनी फेस केलेत. 5-5 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. त्यांनी 11च्या आकड्यावरती पहिला धक्का लागलाय. शेवटचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा सोडून दिलाय. चांगल्या पद्धतीचा राहिलाय. शफल केलं गेलं आणि त्यानंतर बॅटरला माहिती आहे, मग त्यानंतर त्यांनी मागणी देखील केली नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेच्या समाप्तीअखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 11च्या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 53-53 धावसंख्येची आवश्यकता. फिल्डिंग साईड टीम आग्राची विनंती करतोय, प्रत्येक षटकानंतर प्रत्येक विकेटनंतर सेलिब्रेशन तुम्ही करा, पण जागेवरून करा. आणि जर तुम्हाला टीम मीटिंग करायची असेल तर कॅप्टन आणि बॉलर दोघांमध्ये थोडीशी मीटिंग होऊ द्या. आग्राची विनंती करतो. वेळ फार महत्वाची आहे. 9 मिनिट आणि 24 सेकंड तुमच्याकडे आहेत. बाकीचे जे काही षटके शिल्लक आहे ते कंप्लीट करण्याकरता 2 षटकांकरता जो काही कालावधी तुमच्यापर्यंत आम्ही तो पोहोचवतोय. यूट्यूबच्या माध्यमातून जे काही श्रोते आमच्या समोर जोडले जातात त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल विजय मामा चषक 2026 मध्ये. जर आपण डिका स्पोर्ट्सला या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर फोन काढा आणि या डिका स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा, जेणेकरता की प्रत्येक टुर्नामेंटची ॲक्युरेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. या विभागामधील सर्वांचे गोरगरिबांचे कैवारी राजा माणूस या विभागामधील विजय मामा आपण यांना थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावरती देखील बघणार आहोत. विकास आलेत सध्या तर आपण बॉलिंग मार्कवरती. विकास आपल्या संघाचा विकास करतील का याच्यावरती देखील एक मोठा प्रश्न पडलाय. रिसेंटली आपण नगरपालिकेचे इलेक्शन बघितलेत, आपण देखील उमेदवार निवडून दिलेत आणि ते आपला विकास करतील का हा प्रश्न आपल्याला देखील पडतो. आणि फिल्डिंग साईड टीम त्यांना देखील प्रश्न पडला असेल की विकास आमचा विकास करणार का. विकासचा पहिला बॉल फटका तर चांगला सजवला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल निघून चाललाय आर पार सीमा रेषा पार. अतुलच्या बॅटमन आलाय चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार. निश्चित स्वरूपामध्ये दमदार चौकार होता. या स्ट्रोक मध्ये दम होता. अतुल लेफ्ट हँड बॅटर. लेफ्ट इज राईट म्हटलं जातं क्रिकेटच्या जगतामध्ये, सर्व काही राईट करतायत. दिशा भरकटली आहे. वाईडचा इशारा. प्रेशर फक्त आणि फक्त प्रेशर पाहायला मिळतोय. या वाईडच्या मदतीने धावफलक वाढलं जातं आणि धावफलक वाढून जाऊन पोहोचले सध्या तर 16च्या आकड्यावरती.
17 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 48ची आवश्यकता. विराट कोहली यांनी अशीच मॅच जिंकवली होती पाकिस्तानच्या समोर T20 वर्ल्ड कप मध्ये. आणखी एकदा दिशा भरकटली आहे. संतुलन, मानसिक दबाव सध्या तर तो मेंटेन झालाय. खऱ्या अर्थाने मित्रांनो बघा, जर तुम्ही कुठली तर थोडी तरी छोटी तरी चूक केली ना, तुम्हाला असं मनामध्ये वाटतं की आज मम्मी मारी नाही तर पप्पा तरी मारतील. हा मनामध्ये कदाचित त्याचा विचार असतो आणि त्याची भीती आपल्या मनामध्ये असते. आणि तीच भीती किमान बॉलरच्या मनामध्ये देखील आहे. जर मी चांगला बॉल नाही टाकला तर आता बॅटर मला मारणार. पण सध्या ते दृश्य चालू आहे. प्रेशर मेंटेन ठेवलाय. धावफलक 17च्या आकड्यावरती. 17 बॉल 47ची आवश्यकता जिंकण्याकरता रायपाडा या संघाला. यावेळी फटका तर चांगला सजवला. डीप वरती काढू जाईना. आता एकच धाव मिळेल. दुसऱ्या करता कुठलाही प्रयत्न दिसत नाहीये. प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो. दयाभाऊ ते म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. जर तुम्ही चांगलं कार्य पार पाडाल तर परमेश्वर देखील तुमची साथ देईल. इतिहास साक्षी आहे. जो चांगलं कार्य पार पाडतो निश्चित स्वरूपामध्ये विजय देखील त्याचाच होतो. 18 धावा सध्या तर धावफलकावरती विराट कोहली आम्ही यांचा उल्लेख केला होता. त्यांचा जर्सी नंबर सध्या तर स्कोर कार्डवरती बघतोय. 16 बॉल शिल्लक आणि 16 मध्ये जिंकण्याकरता 46 धावसंख्येची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाही आणि त्यानंतर वाईडची मागणी केली गेली. शफल केलं गेलं. दयाभाऊ बघा, 90चे क्रिकेट होतं त्यावेळेस फक्त बॉलर आणि फिल्डर्स अपील करायचे. आता सध्याचं हंगामाचं हे क्रिकेट बघा की ते बॅटर देखील अपील करतायत आणि हे दृश्य वारंवार होत चाललेत. पंच खालिद भाई, तुम्ही जर त्यांना चॅलेंजर कराल ना, मी तुम्हाला डेफिनेटली लिहून देतो की तुम्ही तुमचा DRS घालवणार. पण सध्या तर DRS नाहीये मॅच मध्ये. यावेळेस कनेक्शन कुठल्याही प्रकारचं होत नाहीये. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आणि तेच पंच देखील दर्शवतात. शेवटच्या आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. अतुल चांगली बॅटिंग करतोय पण अतुल स्ट्राईक एंड पासून थोडासा दूर राहिलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती तो उभा राहतोय. 14 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 46ची आवश्यकता. 18 सध्या धाव फलकावरती बघतोय. आणि रायपाडा संघ टॉस जिंकला होता. महत्वाचा प्रश्न हा राहिला की मॅच जिंकतील का. परेडपाडा संघ या मॅच मध्ये थोडासा पुढे चाललाय. 14 मध्ये 46ची आवश्यकता आहे. हा फुल टॉस फटका तर हवेमध्ये आहे. फसलाय. बॉलच्या खाली काढवालाय. झेल टिपला. विकेट. अक्षयला माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागलाय रायपाडा या संघाला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. बघा, अक्षय माघारी परततोय. 6 बॉल त्याने फेस केला आणि 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. मॅचेस तुमच्याकडे 24 बॉलची आणि 24 पैकी 6 जर ओपनर बॅटर खेळून जातात आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा येतील तर जिंकणं तुमच्याकरता कठीण होईल. आणि सध्या तेच दृश्य आपण बघितलंय. बॅटिंग करण्याकरता हर्षद आलाय. हर्षद म्हटलं तर हर्षद होंडो यांची आठवण होते. कुडूस विभागामधील सिक्सर किंग म्हणून त्यांची ख्याती आहे. इक्वेशन समीकरण 13 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 46ची आवश्यकता. या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे. किमान या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे. हर्षद नव्यानं दाखल झालाय पण आता त्याच्याकडे सेट होण्याकरता टाइम नाहीये. प्रत्येक बॉलवरती त्यांना आक्रमण करायचंय. जर या बॉलवरती एक मोठा हिट आला नाही तर रायपाडा संघ पूर्णपणे बॅकफूटवरती ढकेला जाईल. आई ग्रुप परेडपाडा हा संघ मला वाटतं की या मॅच मध्ये बाजी मारून जाईल. या बॉलवरती एक मोठा हिट पाहिजे. अस्तित्वाची लढाई सध्या तर हर्षद करता. हर्षद ऑन स्ट्राईक. हर्षद रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. महत्वाचा बॉल होता. कनेक्शन बिलकुल झाला नाहीये पण एका एंडने चांगल्या प्रकारची बॉलिंग झाली आहे. विकास याने आपल्या संघाचा भलेही चांगल्या प्रकारचा विकास केलाय. पहिला बॉल चौकार, 2 बॅक टू बॅक वाईड आणि त्यानंतरचा जो कमबॅक केलाय ना विकास, अक्षरशः तारीफ योग्य गोलंदाजी. इक्वेशन समीकरण येणारे 12 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 46 या धावसंख्येची आवश्यकता असेल. जयदुर्गा रायपाडा संघाने जिंकला होता टॉस. त्यांनी सांगितलं की आम्ही करतोय बॉलिंग. परेडपाडा संघाने सांगितलं की तुम्ही या पहिले बॅटिंग करा आणि परेडपाडा संघाने सांगितलंय तोफा कबूल आहे आणि तो तोफा कबूल केला गेलाय. 12 बॉल आणि 46ची आवश्यकता. जयदुर्गा रायपाडा या संघाला जिंकण्याकरता जोपर्यंत मैदान दरम्यान अतुल आहे तोपर्यंत मी सांगू शकतो की रायपाडा संघाची उम्मीद आणि एक आशेचा किरण जर कोण असेल तर तो अतुल आहे. अतुल पाटील. चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅचला जिंकून द्यावं लागेल आपल्या संघाकरता. चंदनसार गटामध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली आहे. विजय मामा चषक 2026 पालघर जिल्ह्यामधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ख्याती राहिली आहे. जर आज नाही जिंकाल तर किमान 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट बघावी लागणार आहे.
आकाशचा बॉल, चांगली फिल्डिंग आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला बघितला गेला, एक हाताने पकडण्याचा प्रयत्न केला, चांगला एफर्ट राहिलाय. हा कॅच भलेही पकडला गेला नाहीये, पण माझ्या मते या एफर्टचे पूर्णतः 10 नंबर. आणि पंच देखील खुश आहेत, कारण की एवढं जबरदस्त फिल्डिंग, कारण की रिॲक्शन टाइम तुमच्याकडे फार कमी मिळतो. ॲज अ फास्ट बॉलर तुम्ही बॉल टाका आणि त्यानंतर डिलिव्हर्ड केल्याच्या नंतर तुमच्याकडे फक्त 1 ते 2 सेकंड्सचा टाइम असतो. आकाश चांगल्या प्रकारे स्टॉप केलंय. हर्षद ऑन स्ट्राईक. हर्षद फटका चांगला सजवलाय, पण डीप वरती खेळता येणार आहे. झेल डीपला हर्षदला देखील माघारी परतावं लागेल. आकाशच्या खात्यामध्ये सफलता. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. थँक्यू. 2 डॉट बॉल आणि 2 डॉट बॉल खेळले गेल्याने स्वतःचा खाताही खोलू शकले नाही बॅटर हर्षद. जिथे आवश्यकता होती त्यांची बॅट बोलणं महत्वाचं होतं, पण ती बॅट बोलू शकली नाही. दडपण आणि प्रेशर फार महत्वाचा असतो मित्रांनो. जर तुम्ही मॅच खेळताय तर प्रेशर तुमच्यावरती देखील असतो, विपक्षी संघावरती देखील प्रेशर असतो आणि प्रेशर मैदानाच्या बाहेर देखील असतो, कारण की सपोर्टर्स त्यांच्या देखील मनामध्ये एक आशा असते की आमचा संघ जिंकावा, आमची गावची टीम जिंकावी. पण किमान त्याकरता तुम्हाला चांगलं प्रदर्शन करणं फार महत्वाचं आहे. रायपाडा संघ माझ्या मते तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पूर्णतः बॅकफूट वरती आहे. 10 बॉल 45ची आवश्यकता. मी सांगत नाही की ही मॅच संपली आहे, ही मॅच आणखी जिवंत राहू शकेल, पण हे 4 बॉल ते महत्वाचे आहेत. आल्याबरोबर फटका तर चांगला सजवलाय समोरच्या क्षेत्रामध्ये. स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड. आमच्या VIP डायसला, आमच्या मान्यवरांना सल्यूट ठोकणारा हा दर्जेदार षटकार ठोकलाय. बॅटर निशांतच्या बॅट मधून आलाय. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. निशांत सांगतोय या मॅच मध्ये माझं काहीतरी एकतरी निशाण पाहिजे, आणि पहिल्या बॉलवरती त्याने प्रमाण दिलंय. 9 बॉल 39ची आवश्यकता. बॅक टू बॅकचा फटका तर हवेमध्ये खेळलाय. बॉलच्या खाली खेळाडू झेल टिपलाय. पलटवार. आकाशचा वार. बॅटरगार. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. मित्रांनो, क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ केव्हाही आणि कधीही बदलू शकेल, याच्यामध्ये शंका नाहीये. आता सध्या तर बघा ही मॅच बदलत चालली आहे. असं वाटलं की एक मोठा स्ट्रोक आलाय निशांतच्या बॅटमधनं, पण तो एकच निशांत तो आपल्या संघाकरता देऊ शकला. किमान आणखी 2-3 मोठे हिट पाहिजे होते, तर या मॅच मध्ये रायपाडा संघ कुठेतरी येऊ शकला असता, पण पूर्णतः आता बॅकफूटवरती ढकेलला जातोय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 39ची आवश्यकता. कठीण आहे, पण अशक्य नाहीये, शक्य आहे मित्रांनो. क्रिकेटचा खेळ मी का सांगतोय की सर्व काही शक्य या जगतामध्ये. कुठली गोष्ट केव्हाही बदलू शकेल. सध्या तर 25 धावा फलकावरती. 8 मध्ये पाहिजे तर 39. यावेळेस आणखी एकदा बॉल हवेमध्ये आणि यावेळेस झेल टिपलाय. विकेट आली. विकेट नंबर 3 आकाशच्या खात्यामध्ये. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. चला नेक्स्ट मॅचची रिपोर्टिंग करायची आहे. कोपरी आणि मारंबलपाडा त्यांचा तो टॉस ऑलरेडी झालाय, पण त्यानंतरची जी मॅच आहे त्या दोन्ही संघांचे कॅप्टन्स टीमचे प्रतिनिधी कोण असेल तर आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. पांडवास 11 चंदन सर आणि त्यांच्या विपक्षामध्ये बदाम 11 चंदन सर. पांडवास आणि बदाम काहीतरी वेगळे नावं पाहायला मिळतात, पण खेळ देखील वेगळा पाहायला मिळेल की काय अशी आम्ही अपेक्षा करतोय. आकाश बॅक टू बॅक शिकार करायला आलाय आणि मैदानादरम्यान आत्तापर्यंत त्यांनी कमबॅक केलाय. सिंगल, विकेट, षटकार, बॅक टू बॅक विकेट्स 3 मिळाल्यात. 4थ्याच्या शोधामध्ये आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. विकेट हॅट्रिक साध्य करण्याची संधी आहे त्याच्याकडे. या स्पर्धेची या 2026ची पहिली विकेट हॅट्रिक होऊ शकेल. आपण फ्लिक ऑफ द रेस्ट मनगडाच्या साह्याने दिशा दिली आहे. एक धाव इझिली प्राप्त होईल. प्रेमराज आले बॅटिंग करण्याकरता आणि आल्याबरोबर त्यांनी खातं खोललंय. आकाशचं हे षटक संपलं. या षटकामध्ये बघा फक्त आणि फक्त 8 धावांनी
3 विकेट्स. 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 38 या धावसंख्येची आवश्यकता असेल. 6 मध्ये 38, 6 बॉल 6 षटकार मारले तरी देखील तुम्ही या मॅचला जिंकू शकणार नाही. जय दुर्गा रायपाडा हा संघ आणि पूर्णतः ही मॅच हातामध्ये आली आहे आय ग्रुप परेडपाडा या संघाच्या. तत्पूर्वी ऐकूयात आपण एक डीजेला एक सॉन्ग घेऊयात आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने व्यात. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. थँक्यू डीजे. उमेश बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट आर्म गोलंदाज उमेशचा पहिला बॉल. आक्रमण करायचं होतं, कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. सिंगल धावेची मागणी आणि सिंगल धाव इझिली कंप्लीट केली जाईल. जय दुर्गा रायपाडा संघाकरता या मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत. या मॅचला तुम्ही जिंकू शकणार नाही. आता मी ऑफिशियली अनाऊन्स करतोय कारण की आता हा क्रिकेटचा खेळ कित्येक वर्ष झाले आम्ही देखील अनुभवतो आणि तुम्ही देखील अनुभवताय. म्हणजे 6 बॉलमध्ये 6 षटकार आले असते तरी देखील तुम्ही जिंकू शकले नसते. रिक्वायर्ड रन रेट आता 44.40 वरती जाऊन पोहोचलाय. 5 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 37 ची आवश्यकता आहे. 5 मध्ये 37 धावा कठीण, इम्पॉसिबल हे थिंक आहे. माइंडसेटवरती तुमच्या निर्भर होतं. पहिल्या षटकापासून तुम्हाला चांगली बॅटिंग करायची होती, ती झाली नाहीये. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, यावेळेस मिडल स्टंप, दांडी दांडी गुल, विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. थँक्यू डीजे. उस्मान आम्हाला आणखी एकदा ऍक्शन रिप्ले दाखवतील. अतुलची इनिंग संपली आहे. 6 बॉलमध्ये 11 धावा, 2 चौकारांचा समावेश. ऍक्शन रिप्ले. पाठीमागनं दांडी दाखवली आणि मिडल स्टंपची दांडी वाकवली गेली आहे. चांगल्या पद्धतीचा हा बॉल होता. विकेट आली आहे. विकेट नंबर 6चं बदल झालंय. उमेशच्या खात्यामध्ये देखील विकेट आली आहे. आपण या मॅच मध्ये सध्या तर प्रश्न पडेल की परेडपाडा संघाकरता गेम चेंजर खेळाडू कुठला असेल. दावेदारी उमेदवारी सर्वांनी ते पेश केली पण या इनिंग नंतर आम्ही सांगणार. 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉलमध्ये जिंकण्याकरता 37 ची आवश्यकता आहे. हे तर इथून होणं राहीलच. मैदानाच्या दिशेने जाऊयात. जे काही बॉल शिल्लक आहेत ते आता तुम्हाला एन्जॉयमेंट म्हणून आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करावं लागेल. आपण खऱ्या अर्थानं रायपाडा संघ देखील खुश असेल, सांगत असेल की भले आम्ही मॅच पराभूत झालो पण सगळ्यांना बॅटिंग मिळाली. हा आनंद आमच्या मनामध्ये आहे. जर तुम्ही मॅच खेळत असाल, भले तुम्ही मॅच हारला पण तुम्ही हसरा चेहरा घरी घेऊन जात असाल तर डेफिनेटली तुम्ही एक चांगले खेळून एक चांगला संघ आहे. माहिती आहे मॅच हातामधून कधीच सुटली आहे ती. पहिल्या इनिंगमध्ये ती तुमच्या हातामधून मॅच सुटली आहे कारण की धावा बऱ्याच झाल्या होत्या आणि 4 षटकांमध्ये एवढं मोठं टार्गेट चेस करणं इझी नाही आहे मित्रांनो. त्याकरता पहिल्या षटकापासून चांगली सुरुवात होणं महत्त्वाचं होतं. यावेळेस फटकादार चांगला सजवलाय. 30 सर्कलवरती खराब फिल्डिंग आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी सांगितलं होतं की जे काही बॉल शिल्लक आहेत ते आता मनोरंजन म्हणून तुम्ही खेळा. चौकार आलाय. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार. थँक्यू डीजे. गॅप मध्ये गेला आणि 4 धावा इझिली प्राप्त झाल्यात. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस चांगल्या पद्धतीचा बॉल राहिला. टप्पा पडल्याच्या नंतर ऑफस्टम्पच्या बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल होता. उमेश चांगल्या प्रकारचा बॉल डिलिव्हर करतात. ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा असेल उस्मान. स्वाभाविक अँगल आणि लेफ्टी बॉलरला हमेशा ऍडव्हान्टेज मिळतात, त्याचा फायदा उमेशला मिळाला आहे. वन्स अगेन टप्पा पडल्याच्या नंतर बॉल टर्न होतोय, काटा बदलतोय. सिंगल धाव, एकेरी धाव इझिली प्राप्त होईल आणि शेवटचा बॉल आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. जिंकण्याच्या उंबरठ्यावरती उभा आहे आय ग्रुप परेडपाड्याचा संघ आणि पराभवाच्या छायेखाली जाण्याकरता सज्ज राहिलाय जय दुर्गा रायपाड्याचा संघ. शेवटचा बॉल डॉटच्या पद्धतीचा आणि या मॅचला जिंकलंय आई ग्रुप परेडपाडा. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक. जय दुर्गा रायपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल मामांच्या वतीने आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि आम्ही लगेच वळतोय प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जिथे आम्ही पराभूत संघाचा सन्मान करतोय आणि त्याचबरोबर गेम चेंजर खेळाडूला देतोय पुरस्कार. थँक्यू. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला.
गावागावात होते हो चर्चा चषकाला लय डिमांड आमच्या थँक्यू सो मच डीजे थांबवतो आपणास चला मारंबलपाडा संघ फिल्डिंग लावून घ्या.